उदय सामंत यांनी आज कुडाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा घेतला। या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश कार्यकर्ते अनुपस्थित होते। विशेष म्हणजे या मेळाव्याला आलेले कुडाळमध्ये 8 नगरसेवक हे राणे समर्थक होते। केसरकरांच्या राजीनाम्यानंतर आता ते सक्रिय झालेत, त्यामुळे ते सभेला उपस्थित होते। याशिवाय नव्याने नियुक्त झालेले जिल्हाध्यक्ष डांटस आणि कार्याध्यक्ष उपस्थित होते। मात्र पक्षाचे उरलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सभेला न आल्यानं अजूनही राणे विरोध तीव्र असल्याचंच स्पष्ट होत आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विकास गावकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। विकास, काय आज नेमकं चित्र होतं? राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्याचं स्पष्ट होत आहे। नक्कीच भूषण, आज कुडाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सभा झाली। उदय सामंत यांनी या सभेचं आयोजन केलेलं होतं। मात्र या सभेकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत, या बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवलेली होती। जे काही कार्यकर्ते किंवा पदाधिकारी जे आलेले होते ते सगळे नवे होते, त्यामुळे आजही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी दुही माजली आहे त्याला पुष्टी मिळाल्याचं दिसतंय। केसरकर समर्थकांनी पूर्णपणे पाठ फिरवलेली होती, त्यामुळे जी आजची सभा झाली त्यावेळेला फक्त 200 ते 250 कार्यकर्ते उपस्थित होते। त्यामुळे आजची जी राष्ट्रवादी सभा झाली ती पूर्ण फ्लॉप शो होता असं म्हणायला लागेल भूषण। नक्कीच धन्यवाद विकास या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय सिंधुदुर्गमध्ये एनसीपी कार्यकर्ते अजूनही राणेंच्या विरोधात असल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच उदय सामंत यांनी जो एक पक्ष कार्यकर्त्यांचा जो मेळावा घेतला होता त्याला नवे जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष उपस्थित होते। त्याचबरोबर राणे समर्थक काही नगरसेवक कुडाळमधले उपस्थित होते। मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अनेक पदाधिकारी आज या मेळाव्याला उपस्थित नसल्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये सरळ सरळ 2 गट पडल्याचं चित्र आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।